एक धक्कादायक बातमी समोर येते। लैंगिक छळाचे व्हिडिओ बनवून विकले असा पोलिसांनी दावा केलाय। परतवाडामधील 8 नराधमांची 11 बँक खाती यासाठी गोठवली सुद्धा आहेत आणि पोलिसांनी याबाबत आता कारवाई करायला सुरुवात केली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सुरेंद्र, नेमकं काय प्रकरण आहे? जगदीश तर गेले काही दिवसापासून अमरावतीच्या परतवाड्यामध्ये जे असे व्हिडिओ व्हायरल करताना पुढे येत आहे, त्यामध्ये जवळपास आता 9 दिवस उलटले आणि 9व्या दिवशी एसआयटीने जर बघितलं तर 8 आरोपींची 11 खाते जे आहे ते गोठवलेले आहेत आणि या 11 खात्यांमध्ये नेमकं या व्हिडिओ संदर्भात काही आर्थिक व्यवहार झाला, काही या ठिकाणी एसआयटी बघत आहे। या खात्याची संपूर्ण चौकशी केल्यानंतर पुनश्च पोलिसांच्या हाती काही मोठे मासे जे आहे या ठिकाणी अडकू शकतात। आज जर बघितलं तर यापैकी 4 जणांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना आता पोलीस स्टेशन मधून त्यांना न्यायालयामध्ये देण्यात आलं होतं आणि न्यायालयाने त्यांना पुन्हा 4 दिवसात त्यापैकी एका आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली आहे, तर 3 आरोपीला पोलीस कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आली। या सगळ्या प्रकरणामधून दर दिवसाला नवनवीन खुलासे जे आहे ते पुढे येत आहेत। जगदीश, आता जर बघितलं तर यासाठी हे सगळे खाते गोठवल्यानंतर या आर्थिक व्यवहारामध्ये काही आर्थिक व्यवहार झाला होता, काही देखील बघण्यात तसंच यामध्ये एका आरोपीकडून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला, त्याचा डाटा रिकव्हर करण्याचं काम यासाठी करत आहे। या लॅपटॉपचा आणि मोबाईलचा डाटा रिकव्हर केल्यानंतर आणखी काही व्हिडिओ जे पुढे येऊ शकतात आणि पीडित महिलांचे नाव देखील। ठीक आहे, तर आता पोलिसांची या प्रकरणी आता कारवाई सुरू आहे। संपूर्ण 8 जणांसंदर्भातील सर्व पुरावे गोळा केले जात आहेत। सुरेंद्र, तुम्ही असेच जोडलेले राहा।